हे माळनगरातल्या जुन्या विश्रामगृहाची दर्शनी भाग। एकेकाळी ह्या विश्रामगृहाने सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे दर्जेदार सेवा राजकारण्यांना म्हणा किंवा येणाऱ्या पर्यटकांना म्हणा किंवा एकंदरीत अधिकाऱ्यांना म्हणा एकेकाळी दिलेलं आहे। पण आता हे सुद्धा विश्रामगृह हे आता काही नवं रूपडं घेण्याच्या तयारीत आहे। त्याचं कारण असं की या विश्रामगृहातील काही खोल्या अतिशय जीर्ण झालेल्या आहेत आणि त्या जीर्ण झालेल्या खोल्यांचा विचार करून कार्यकारी अभियंता यांनी बांधकाम विभागाच्या ह्याला सुद्धा कुठेतरी नवा साथ देण्याच्या दृष्टीने खोली क्रमांक 1, 2, 3, 4 ह्या खोल्यांचं नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता आपण पाहतोय ह्या ठिकाणची ही दर्शनी खोली, ह्या खोलीची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर अतिशय दुर्दैवी म्हणावी लागेल। कारण छत गळतं आहे, छताची वरचं संपूर्ण सिलिंग ते कोसळलेलं आहे। इलेक्ट्रिसिटीची अवस्था तशीच आहे, पंखे व्यवस्थित नाही आहेत आणि प्रत्येकजण येतो तो नव्या विश्रामगृहाचा आग्रह धरतो। मग कुठेतरी हे सुद्धा नव्या पद्धतीचं असावं आणि ह्यासुद्धा सूटने एक नवा साज घ्यावा, आरामदायी विश्रांती ह्या सूटमध्ये मिळावी ह्या हेतूने आता ह्या विश्रामगृहाच्या 1, 2, 3, 4 क्रमांक खोलीचं काम बांधकाम विभागाने हाती घेतलेलं आहे आणि जवळजवळ सुमारे 2,14,00,000 रुपये ह्या 4 सूटवरती आता खर्च करण्यात येणार आहेत। की कुठेतरी हे सुद्धा आता विश्रामगृहातला तळमजल्यावरती जे सूट आहेत हे अतिशय दर्जेदार व्हावेत न, त्याचबरोबर अतिशय योग्य प्रकारचे व्हावेत आणि येणाऱ्या पर्यटकाला असेल किंवा राजकीय मंडळींना ह्या ठिकाणी नव्या विश्रामगृहासारखा आरामदायी प्रवास विश्रांती ह्या ठिकाणी मिळावी या हेतूने आता पूर्णपणे बांधकाम विभागाने ह्या 1 ते 4 विश्रामगृहाचं काम हाती घेतलं आहे। जवळजवळ 2,12,00,000 ते 14,00,000 रुपये खर्च करून आता हे 4 सूट अतिशय दिमागदार वातानुकूलित यंत्रणेसह येत्या काळात येणाऱ्या पर्यटकांना म्हणा, येणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणा किंवा येणाऱ्या राजकारण्यांनासुद्धा चांगल्या प्रकारची सेवा देणार। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।